तर या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसान झाले, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माजी मंत्री आणि आमचे सहकारी आमदार अजित भाऊंनी मला सांगितलं की आमचं सहकारी आंदोलन करतो. शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री मोदयांना सांगेल, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना सांगेल, परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी करायला बघतो. आल्यानंतर एक समाधान होण्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नये ही दीपकजींची भूमिका आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजित चर्चा केली. आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करू. शेवटी शिंदे साहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे, त्याच्या पद्धतीची चौकशी करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी जे जे काही मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी स्वतः चर्चा करेन आणि मग शिंदे साहेबांच्या सोबत आणि मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा करेन. मनोज जरांगे ज्यावेळेस उपोषण सुरू झाल्यास सरकारने माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे मनोज जी असतील, जी असतील, लक्ष्मण आजी असतील, अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळाली. आणि मी कधीही समाजामध्ये वाद लागेल तर समाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी करू अशा भूमिकेतनं कधीच त्यांचं राजकारण. म्हणून दीपकजीला भेटायला आल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीने घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं. ते जे माझ्याशी जे काय बोललेले आहे मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब मी एकच सांगतो की आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी पडता कामा नये. मी जे आत्ता त्यांनी कुठेही असा शब्द वापरला नाही की आदिवासी बंधू भगिनींचं कमी करा. त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधू भगिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काय मार्ग सांगितलेला आहे तर मी माझा अधिकार नाही. म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारानं आम्ही मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू. राहिलाबाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुन भाऊनी दाखवला. आमच्या MIDCच्या काही भागामधलं पाणी जरी रेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला प्रिय घटना घडल्या असतात. त्याची जाणीव मला अर्जुन भाऊनी करून दिली आहे. आणि म्हणून तो कॅनॉल जो आहे तो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो, व्यापाऱ्यांची व्यथा देखील मी साहेबांकडे मांडले, मुख्यमंत्री मोदयांकडे मांडले, जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल त्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांकडून दीपक बोराडे जी के अनशन पे मैंने जो ट्वीट की है उसमें आर्यन उनकी जो मांग है उसमें पूरी चर्चा हमने उनके साथ की है. वो हम माननीय शिंदे साहब के साथ करेंगे, शिंदे साहब से बात करके वापस हम CM साहब के साथ बात करेंगे. लेकिन इनके साथ डिस्कस करने के बाद ये अच्छा लगा है कि वो कहते हैं कि जो उन्होंने पर्याय दिया है उससे आदिवासी लोगों को जो मिसअंडरस्टैंडिंग उनमें हुआ है वो दूर होने के लिए उसका प्रयास रहेगा. और जो वो उनसे बात किए हैं कि बोले कि मुख्यमंत्री महोदय के साथ और डिप्टी CM साहब के साथ और अगर सरकार इसमें उन्होंने जो कहा है उनसे जो बातचीत हो गई है वो पूरी की पूरी हम CM साहब और DCM साहब के साथ बात करें.